जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक मस्त रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे पावटा राईस। पावटा राईससाठी पावटा तर लागेलच। तर ह्या बघा, ह्या पावट्याच्या शेंगा अशा दिसतात। यानंतर अशा सोलून घ्यायच्या आणि त्याच्या बिया आपण वापरणार आहोत। माझ्या पावट्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत। आता आपण तो मी पाण्यात टाकलेला आहे, म्हणजे धुवून घेतलेला आहे। हे बघा, यानंतर आता आपण तांदूळ थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवणार आहोत। बहुतेक मी हा आंबेमोहर घेतलेला आहे बघा, आणि तुम्हाला ओळखायला येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर मी सुरुवातीला 2 मीडियम साईज कांदे उभे कापून घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आलं लसूण कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे। आता फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी टाकत आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहे। जिरे पण चांगले तळून झाल्यानंतर आता आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला पावटा टाकायचा आहे। पावटा 2 मिनिटं परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण आहे ना, ते टाकायचं आहे। वाटण 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यात आपल्याला आपण चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपण जो तांदूळ पाणी निथळायला ठेवला होता तो टाकायचा आहे। तो एक 2 मिनिट व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आणि नंतर गरम पाणी ओतायचं। थंड पाणी अजिबात वापरू नका, त्यामुळे भात चिकट होतो। आता शेवटी हळद टाका आणि तांदळाच्या दुप्पट पाणी टाका। आता कुकरचं झाकण लावण्या अगोदर 1 चमचा साजूक तूप टाका आणि झाकण लावा। आता गॅसचे फ्लेम मीडियम टू हाय वर ठेवा आणि 2 शिट्ट्या काढून घ्या आणि पटकन गॅस बंद करा। हे बघा, कुकरची स्टीम गेलेली आहे आणि अक्षरशः घरभर वास सुटलेला आहे। हे बघा किती सुंदर शिजलेला आहे आपला भात, एकदम परफेक्ट मोकळा फटफटीत झालेला आहे। तर गाईज, एक आठवण करून देते, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमचं मोटिवेशन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपला पावटा राईस आता झालेला आहे आणि मी आता सर्व करते। तर जाता जाता सांगते, नक्की करून बघा, एकदम खूप सुंदर भन्नाट लागतो हा भात। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत बाय, जय सद्गुरू।